हा एक युनिक असं मँगोचं झाड मागवलं आहे. त्याचं नाव मियाझाकी आहे. तर सध्या प्रचंड ट्रेंडिंगमध्ये आहे. तो जापानचं ते स्पीशीज आहे किंवा तिकडचं झाड आहे. रत्नागिरीवरनं मागवलेलं आहे की हा वर्षामध्ये 3 वेळा तरी ॲटलिस्ट किंवा वर्षभर म्हणू शकता की तुम्हाला फ्रुटिंग देत असतो. आंबे त्याला येत असतात. नमस्कार मित्रांनो, जून महिना असा आहे की जूनपासून महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या कोकणमध्ये खूप चांगल्या प्रकारे पाऊस असा पडत असतो. प्लांटेशन करण्यासाठी जून महिना किंवा हा सीझन बेस्ट आहे. पुढचे 4 ते 5 महिने खूप जोरात चांगल्या प्रकारे इकडे पाऊस पडतो आणि त्यामुळे आपल्याला झाडांना पाणी देण्याची काही आवश्यकता लागत नाही. झाडं आपोआप 5-6 महिने चांगल्या प्रकारे ग्रो होत असतात. त्याच निमित्ताने मी काही 8 ते 10 असे झाडं रत्नागिरीवरनं मागवलेले आहेत. काही युनिक झाडं आहेत, ते मी तुम्हाला आता दाखवतोच. त्याच्यामध्ये काही झाडं 5 वर्षाचे आहेत, काही 3 वर्षाचे आहेत, काही 4 वर्षाचे आहेत किंवा अगदी लहान देखील आहेत, 1 वर्षाचे असे पण आहेत. आपण जे झाडं प्लांटेशन केलेत आत्तापर्यंत किंवा जे पुढे करणार आहोत हे आपण पूर्ण 100% ऑर्गॅनिक पद्धतीने केलेले आहेत. आणि ते कसे केलेत हे मी तुम्हाला ही जेव्हा झाडं लावीन 1 जून महिन्यामध्ये पाऊस चांगला चालू झाल्यानंतर, तेव्हा मी तुम्हाला ती पूर्ण मेथड दाखवीन की कशा पद्धतीने मी ती झाडं लावलीत किंवा कशा आपण इकडे लावतो, जेणेकरून झाडांना पुढचे 4 ते 5 वर्ष आरामात असं त्यांना ते आतमधून पूर्ण त्यांना खत असं तयार होत राहतं आणि त्यांना ते मिळत राहील. आपण जे खत देतो झाडांना ते असं वरनं देत असतो, म्हणजे प्रत्येक काही वर्षामध्ये काही महिन्याने आपण जे खत वगैरे टाकतो ते असं झाडांच्या मुळाच्या बाजूने असं वरनं टाकतो. तर ते झाडांचे हेअर्स जे असतात ते ॲब्झॉर्व करतात, बट झाडांच्या आतमधून त्यांना थोडंसं असं काय न्यूट्रियन्स मिळत नसतात. तर मग आपण ते सप्लिमेंट कसं त्यांना पुढच्या 5 वर्ष देता येईल हे मी तुम्हाला नक्की त्या व्लॉगमध्ये पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी नक्की दाखवीन तुम्हाला. जे काय मी आता झाडं आणलेलं आहेत ते मी तुम्हाला दाखवतो. हा 5 वर्षाचा असा हापूस आंब्याचा झाड आहे आणि त्याच्यानंतर आंब्याचे मी 3 मागवलेत. एक नॉर्मल हापूस जो आपला रत्नागिरीचा फेमस आहे तो मागवला आहे. त्याच्यानंतर मग एक ATM मँगो म्हणून आहे. ATM म्हणजे ऑल टाईम मँगो असं त्याला म्हणतात. आणि तो आता तुम्ही बघू शकता ह्याला देखील कैऱ्या वगैरे लागलेल्या आहेत, छोट्या बारीक आहेत, कारण की ते एका आपल्या नर्सरीच्या जी बॅग असते त्याच्यामध्ये असल्यामुळे ते झाड तितकं ग्रो होत नसतं. हा पण एक 4 वर्षाचं झाड आहे आणि ह्या झाडाची खासियत अशी आहे की हा वर्षामध्ये 3 वेळा तरी ॲटलिस्ट किंवा वर्षभर म्हणू शकता की तुम्हाला फ्रुटिंग देत असतो. आंबे त्याला येत असतात. त्याच्यानंतर हा एक युनिक असं मँगोचं झाड मागवलं आहे. त्याचं नाव मियाझाकी आहे आणि मियाझाकी झाड हा आता सध्या प्रचंड ट्रेंडिंगमध्ये आहे. जो की म्हटला तो जापानचं ते स्पीशीज आहे किंवा तिकडचं झाड आहे. आफ्रिकन पीच फ्रूटचं झाड आहे हे. इंडियन क्लायमेटला सूट होतील असे काय त्याचे कलम किंवा रोपं आपल्याला मिळत असतात. तर हा देखील आपण एक युनिक ट्राय करूया की आपल्याकडे होईल का. त्यानंतर काजूचा हा वेंगुर्ला 7 एक मागवलेला आहे. काजूचे तसे आपल्याकडे लावलेले आहेत 4-1 झाडं, तरी एक मी मागवलेलं आहे. इकडे एक युनिक असं झाड आहे, हे मिरॅकल फ्रूट म्हणून त्याचं आहे. त्याचे फ्लॉवरिंग्स पण कदाचित तिथे झालेले दिसत आहेत आणि हे पण आपण एक्सपेरिमेंट करू की ते जगेल का वगैरे. त्याच्यानंतर हा पेरूचा झाड एक आहे, तैवान पेरू असं म्हणतात. त्यानंतर कागदी लिंबाचं झाड मागवलं आहे. सीताफळचं झाड आहे हे. अवाकाडोचा झाड हा इकडं आहे. इथे तुम्ही लेबल जे काय नाव लिहिलेलं आहे ते तुम्ही वाचू शकता, बघू शकता. हा अवाकाडोचं झाड आहे. आणि त्याच्यानंतर एक बोगनवेलचं मी झाड मागवलं आहे, येलो कलर. माझ्याकडे तो येलो कलरचा नव्हतं, पिंक वगैरे आहेत माझ्याकडे, बट मला वाटतं ते ट्रॅव्हलमध्ये थोडं ते डॅमेज झालेलं आहे झाड. बट हरकत नाही, ते ग्रो होईल. आपण प्रॉपर त्याची केअर घेऊ. ठीक आहे, मग आपण भेटूया आता पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.